वंशाचा खरा वारस. एका लग्न समारंभात सगळे नातेवाईक गप्पा मारत बसले होते. हशा, गोंधळ, फोटो सगळं अगदी आनंदात चाललं होतं. तेवढ्यात कावेरी काकूंनी मोठ्याने विचारलं, अगं स्वाती, तुम्हाला तर 2 मुलीच आहेत. तुमचा वंश कसा वाढणार? आजूबाजूचे सगळे क्षणभर शांत झाले. स्वातीने फक्त हसून विषय बदलला. पण तिचा नवरा अमोल मात्र आतून हादरला, कारण हा प्रश्न त्याने पहिल्यांदाच ऐकला नव्हता. गेली 15 वर्ष प्रत्येक सणाला, प्रत्येक समारंभात, प्रत्येक फोनवर मुलगा नाही, दुसरा प्रयत्न केला नाही, वंश थांबणार मग, हेच ऐकत होता. पण प्रत्येक वेळी स्वाती हसून सगळं गिळून टाकायची. घरी आल्यावर मोठी मुलगी अन्वी म्हणाली, आई, वंश म्हणजे काय? स्वाती काही क्षण शांत राहिली. लोकांना वाटतं फक्त मुलगाच घराचं नाव पुढे नेतो. अन्वीने निरागसपणे विचारलं, मग आम्ही तुमच्या मुली नाही का? स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. अन्वी अभ्यासात हुशार होती. लहान मुलगी सायली चित्रकलेत अप्रतिम. दोघींनी कधीच आईबाबांना त्रास दिला नव्हता. पण नातेवाईकांना त्यात काहीच दिसत नव्हतं. त्यांना फक्त मुलगा नाही हेच दिसायचं. एके दिवशी अमोलच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. रात्री 2 वाजता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. ज्यांच्यावर त्यांचा मुलांसारखा विश्वास होता ते जवळचे पुतणे फोनही उचलत नव्हते. अन्वीनेच ॲम्ब्युलन्स बोलावली. सायलीने आजीला धीर दिला. स्वातीने हॉस्पिटलची सगळी धावपळ केली. अमोल फक्त मुलींकडे पाहत राहिला. मनात एकच विचार, ज्यांना लोक वंशाचा वारस म्हणतात ते कुठे आहेत? आजोबा बरे झाले. घरी परतल्यावर त्यांनी पहिल्यांदाच दोन्ही नातींना जवळ घेतलं. माझा अभिमान आहात तुम्ही. तेव्हा बाजूला बसलेल्या एका नातेवाईकाने पुन्हा टोमणा मारला. पण शेवटी वंश तर मुलगाच वाढवतो. आजोबा काही बोलले नाही, फक्त हलकसं हसले. काही महिने निघून गेले. अन्वीला राष्ट्रीय विज्ञान स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला. तिचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला. खाली लिहिलं होतं, अन्वी अमोल देशमुख. गावभर तिचं कौतुक सुरू झालं. त्याच दिवशी कावेरी काकूंनी पेपर पाहिला. पहिल्यांदाच त्यांना जाणवलं, काळ पुढे सरकत गेला. अन्वी डॉक्टर झाली. सायली प्रसिद्ध आर्किटेक्ट. दोघींनीही आईवडिलांसाठी शहरात सुंदर घर बांधलं. अमोल आणि स्वातीचं आयुष्य आनंदात चाललं होतं. पण कथेचं खरं वळण अजून बाकी होतं. एक दिवस अमोलच्या नावावरचं जुनं गावाकडचं घर विकायचं ठरलं. घर आवरताना आजोबांची जुनी लोखंडी पेटी सापडली. त्यात एक बंद लिफाफा होता. वर लिहिलं होतं, माझ्या नातवंडांसाठी. सगळे आश्चर्यचकित झाले. लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं, आजोबांच्या हस्ताक्षरात. माझ्या नातवंडांनो, जर हे पत्र वाचत असाल तर कदाचित मी या जगात नसेन. लोक आयुष्यभर मला सांगत राहिले की वंश मुलानेच वाढतो. पण माझ्या आयुष्यात मी एक गोष्ट पाहिली. ज्यांनी माझे अश्रू पुसले, ज्यांनी माझा हात धरला, ज्यांनी माझ्या म्हातारपणाची काठी बनण्याचं वचन न देता ते निभावलं, त्या माझ्या नाती होत्या. म्हणून माझी शेवटची इच्छा, माझ्या संपत्तीवर पहिला हक्क माझ्या नातींचाच. पत्र वाचून घरात शांतता पसरली. ही बातमी गावभर पसरली. काही लोकांनी टीका केली. मुलींना संपत्ती, घराण्याची परंपरा मोडली. पण आजोबांची इच्छा कायदेशीर होती. कोणी काही करू शकत नाही. त्याच वेळी एक वेगळी गोष्ट घडत होती. ज्यांना सगळे वंशाचा दिवा म्हणायचे ते अनेक मुलगे परदेशात स्थायिक झाले होते. आई वडील वृद्धाश्रमात राहत होते. फोनसुद्धा क्वचित यायचा. आणि ज्या मुलींना परकं धन म्हटलं जात होतं त्या दर आठवड्याला आई वडिलांना भेटत होत्या. एका दिवशी गावात मोठा सत्कार आयोजित केला गेला. अन्वी आणि सायलीचा सन्मान होणार होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालकाने विचारलं, आज तुमच्या यशाचं श्रेय कुणाला द्याल? अन्वीने स्टेजवरून खाली बसलेल्या आईबाबांकडे पाहिलं. ज्यांनी आम्हाला मुलगा मुलगी असा फरक कधीच शिकवला नाही त्या आईबाबांना. संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दणाणून गेलं. कार्यक्रम संपल्यानंतर कावेरी काकू स्वातीजवळ आल्या. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणा होता. त्या म्हणाल्या, स्वाती, मला माफ कर. मी वर्षानुवर्ष तुला एकच वाक्य विचारत राहिले. तुम्हाला तर 2 मुलीच आहेत. तुमचा वंश कसा वाढणार? आज उत्तर मिळालं. वंश आडनावाने नाही, संस्कारांनी वाढतो. स्वाती फक्त हसली. उत्तर देण्यासाठी मला इतकी वर्ष थांबावं लागलं, कारण काही उत्तरं शब्दांनी नाही तर आयुष्य देतं. त्या रात्री अमोलने घराच्या प्रवेशद्वारावरची जुनी नेमप्लेट बदलली. पूर्वी फक्त त्याचं नाव होतं. आता लिहिलं होतं, देशमुख परिवार, अमोल, स्वाती, अन्वी आणि सायली. खाली एक छोटी ओळ, वंश रक्ताने नाही संस्कारांनी जिवंत राहतो. ते पाहून स्वातीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. काही वर्षांनी अमोल आणि स्वाती वृद्ध झाले. एकदा अमोल आजारी पडला. रुग्णालयात त्याच्या बेडजवळ कोण उभं होतं? अन्वी, सायली, त्यांची मुलं, सगळे एकत्र. अमोलने हसत स्वातीकडे पाहिलं. लोक म्हणायचे, आपला वंश थांबेल. स्वाती म्हणाली, हो, पण त्यांनी वंशाचा अर्थ चुकीचा समजला होता. बोध, मुलगा असो किंवा मुलगी, घराचं नाव फक्त आडनावाने पुढे जात नाही. ते पुढे जातं प्रेमाने, संस्कारांनी, जबाबदारीने आणि माणुसकीने. खरा वारस तोच जो नातं जपतो.
तुम्हालाही ही कथा भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच मनस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब करा.